स्वानंदी, आज माझं तुझ्याकडे बारीक लक्ष आहे. आज मी तुला माझ्या नजरेसमोरून हलूही देणार नाही. पण मी बघतेच तू कशी प्रूफ शोधायला जाती असते. ही संचिता मॅडम माझ्यावर लक्ष ठेवू नये. इकडनं बाहेर कशी निघू मी? काय करू? स्वानंदी, अगं पोह्यांमध्ये ना थोडं मीठ कमी आहे, देतेस का? हो. काय ग, काय झालं? टेन्स दिसतेस जरा. नाहीतर अच्छा, नसेल सांगायचं तर स्पष्ट सांग ना, सांगायचं नाहीये म्हणून. चेहऱ्यावर दिसतंय ग. विचार करतेस का कसला? मला सांगू शकतेस, मी तुझी हेल्पच करेन ना ग. नाही, तसं काहीच नाहीये. तू बाहेर जाणार आहेस का कुठे? बाहेर कशाला? घरीच आहे मी. नाही, तू सगळी कामं पटापट पटापट करत होतीस ना, म्हणून विचारलं. बाहेर जायचंय का तुला? कशासाठी? नाही, घरीच आहे मी. काम आहेत मला. हल्ली खूप स्मार्ट झाली हा ही स्वानंदी. काहीच कळू देत नाही. मोनिकाचा कॉल. ही कशाला आता कॉल करते? मोनिका, ऐक ना, मी तुला थोड्या वेळाने कॉल करू का? काही अर्जंट नसेल तर. काय? मोनिका, ऐक ना, मी नंतरच बोलते तुझ्याशी. मी थोडी बिझी. काय सांगतेस? राखीने सुसाइड अटेम्प्ट केला? तू मला सांग, तू गेली होतीस का? ती बरी आहे का आता? नशीब बाई. ए मोनिका, पण आता त्यांचं ब्रेकअप झालंय म्हणजे तुझ्यासाठी मार्ग मोकळा आहे. गुड. मग काय बाई, मी तुझ्याशी नंतर बोलते. स्वानंदी, स्वानंदी, काय आगाऊ आहे ही मुलगी. लगेच चटकली. कुठे शोधू आता हिला? हा अजित अजून कसा नाही आलाय? बराच वेळ झाला फोन लावून बघतो. फोन का स्विच ऑफ येतोय त्याचा?
फोन स्विच ऑफ आहे म्हणजे काही गडबड तर नसेल ना? मला लॅबमध्ये जाऊन बघायला हवं. स्वानंदी, 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 कुठे गेली ही बया? आगाऊ कुठली? स्वानंदी, जरा 2 मिनिटं माझं दुर्लक्ष झालं तरी स्वानंदी सटकली लगेच. कुठे गेलीये वया देव जाणे. तरी मी मोनिकाला सांगत होते माझ्याकडे आत्ता वेळ नाहीये, नंतर कॉल करते, पण नाही. माझ्या आयुष्यात ना माझं ऐकणारी माणसंच भेटलेली नाही मुळात मला. आता कुठे शोधू मी हिला? सुजितला कळलं ना स्वानंदी सटकली आहे तर खून करेल तो माझा. देवा वाचव मला. घरात कुठेच नाहीये ही स्वानंदी. शे, ही आउट हाऊस मध्ये असेल का? नक्कीच स्वानंदी तिथे पुरावे शोधत असणार. हो हो हो. हॅलो, गेट रेडी. तुमचं काम आता सुरू होणार आहे. ओके. आउट हाऊस. एक्सक्यूज मी. हॅलो, इथे अजित म्हणून काम करतो ना एक? हो हो. हा, त्याला बोलवतं का? मला भेटायचंय त्याला. एक्सक्यूज मी, तुम्ही परत इथे? मी म्हणलं ना तुम्हाला की रिपोर्ट्स मिळणार नाहीत. नाही, मी ऍक्च्युली अजितला भेटायला आलो होतो. त्याला बोलवाल प्लीज? त्याला भेटायचं असेल तर थांबावं लागेल, कारण तो सकाळपासून ऑफिसला आलेला नाहीये. आलेला नाहीये म्हणजे? पण तो तर असं म्हणाला होता की मी... काय काय बोलला? नाही, काही नाही. थँक्यू. अजित आलाय का आज? मला माहित नाही. म्हणजे माझा अंदाज बरोबर होता. स्वानंदी इथेच आहे. हा माणूस कुठे राहिला? हा मॅडम, आलो आलो. तुम्हाला काय करायचं माहितीये ना? हो मॅडम. हळू बोला. तुम्हाला माहितीये ना काय करायचंय? हो मॅडम, आजच्या धुरामध्ये इतके केमिकल्स आहेत ना की 10 मिनिटात खेळ खाल्लाच होईल त्या विषारी धुराने. व्हेरी गुड. हा, हे या. हे कशाला आता? धुराचा परिणाम तुमच्यावरती व्हायला हवा का? नाही 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 नाही. हा, मग आला. हा, ऐका, हा, दूर इथूनच सोडा. हा. हा, मी तिकडे जाते. ओके.
धूर कुठून आलाय? धूर? धूरवाला इथे कसा काय? ह्याला बंगल्यात कोणी सोडला? आजकाल ना सिक्युरिटी नावाचा काही प्रकारच नाही राहिलाय. ए धूरवाला! दादा दादा माझं नाव घेऊ नका. ए धूरवाला, तुला आत कोणी सोडलं? हा, इकडे काय करतोस तू? हा खासदारांचा बंगला आहे, माहित नाही तुला? सिक्युरिटी कुठे राहिली? बाळू, बाळू थांब, आता वॉचमॅन येऊ दे की हकलवूनच लावते तुला. बाळू! नमस्ते मॅडम. नमस्ते वगैरे राहू दे. हा धूरवाला आत कसा आला? घरात कसा घुसला हा? तुम्ही काय झोपा काढता का? साहेब नाही म्हटल्यावर झोपा काढायचं एवढंच चाललंय. त्यांना तर संचिता मॅडम. मी कॉर्पोरेशन मधून आलोय. सध्या साथीचे रोग खूप वाढलेत ना, म्हणून आम्ही प्रत्येक बंगल्यामध्ये आणि प्रत्येक बिल्डिंग मध्ये जाऊन फवारणी करतोय. म्युन्सिपालिटीची मोहीम सुरू आहे ना. मग हे तुम्हाला आधी नाही सांगता आलं? आणि बंद हाऊस मध्ये धूर मारून काय करताय तुम्ही? चला माझ्याबरोबर चला, मी बंगला दाखवते तुम्हाला. बंगल्यात मारा धूर. चला चला चला. अहो पण चला, मी सांगितलं तुम्हाला कळत नाही? हो हो मॅडम. चला चल रे. काय करू मी या मम्मांचं? काल तिथे ब्लास्टच्या इथे सुद्धा आल्या, आता इथेही आल्या. शी बाबा, अनोइंग आहे ही बाई एक नंबरची. डोक्याला ताप नुसता. इथे मारा. हा, बंगल्यात पसरू दे चांगला धूर. जंतू सगळे मरून जाऊ दे. हा, हो बघत काय बसलायत? मारा धूर. अहो पण काय हो पण? मारा ना धूर. अहो पण मॅडम, हे बघा, हे सरपोतदारांचं घर आहे, समजलं? वरिष्ठांकडे कंप्लेंट करेन मी तुमची. नको कंप्लेंट नको, मारतो मी. हा, हा माणूस इथे का धूर मारतोय? हो दादा थांबा, बंद बंद करा ते, बंद करा. नका मारू धूर. तुम्ही जा आधी, तुम्ही जा. एक मिनिट. हा धूर आहे वेगळा आणि वास आहे वेगळा येतोय. नक्की काय आहे यात? एवढा खोकला कसा येतो आम्हाला? मम्मा हल्ली ना कीटक मरावे म्हणून वेगळ्या वासाचा स्ट्रॉंग धूर मारतात. कदाचित आपल्याकडे त्यांनी तोच धूर आणलाय. हो ना? हो हो मॅडम. हा हा. मग हे तुम्ही आधी का नाही सांगितलं? हे इतरांकडनं कळतंय मला. हा, काय चाललंय हे? अहो मॅडम, तुम्हीच बोलत तर होता. मला तुम्ही बोलायची संधी कुठे दिलीत? त्या आउट हाऊस मध्ये धूर मारताना तुम्हीच मला थांबवलात आणि इथे घेऊन आलात. मग मी कसं बोलणार? बरोबर आहे, ठीक आहे. तुम्ही आधी निघा इथून, निघा. जा जा जा. हो जा जा. बाप रे. मम्मा, तुम्हाला लागलंय ना? कशाला इथे तिथे फिरत असता? रूम मध्ये बसून आराम करायचा ना. इकडे पळ तिकडे पळ, कशाला? डोक्याला ताप नुसता. मी जाऊन येते, तुम्ही आराम करा. कुठे जाऊ नका मम्मा तुम्ही. मला काळजी वाटते हो तुमची. आराम करा, आराम करा. मी आले. मला का ओरडून गेली? एक तर मला लागलंय, माझा हात दुखतोय. आय गो.
मला फाईल शोधायला हवी. आय होप आतापर्यंत स्वानंदी संपलेली असेल. Woo! स्वानंदी जिवंत आहे. प्रूफ शोधते ही. कसं शक्य आहे? इतका विषारी धूर नाकात जाऊनही ही जिवंत कशी काय? नाही, हाच नाही सोडणार मी हिला. स्वानंदी, काय चाललंय तुझं? काय शोधतेस इथे? सीआयडी वगैरे जॉईन केलंस का तू? नाही, काही नाही. मग काय शोधतेस? काही खास नाही. स्वानंदी, काय शोधतेस मला सांग. आणि मला माहितीये तू काय शोधतेस ते. काय शोधत होते मी? तू आत्ता इथे संचिता मॅडम, मला असं वाटतं एक गोष्ट विसरताय तुम्ही. मणी सर गेले कित्येक वर्ष इथे आउट हाऊस मध्ये राहत होते. आमच्या संसाराची सुरुवात पण इथनच झाली होती ना? विसरलात का तुम्ही? आमच्या अनेक आठवणी आहेत या आउट हाऊस मध्ये. आणि आमच्या काही वस्तू सापडत नव्हत्या, त्या शोधायला मी इथे आले होते. आणि मुळात मी इथे का आले होते, काय शोधत होते, हे सगळं कुणाला सांगायची गरज नाही वाटत मला. आहे का गेला ढगात? आहे ना साहेब, जिवंत आहे. गुड जॉब. जुन्या गोष्टी उकरून काढायचा किडा वळवत होता ना रे तुझ्यात. हा, सोडा मला, मला मारू नका, मला मारू नका, सोडा मला. नाही तुला मारत आहोत. तुझ्यात जो किडा वळवला ना त्याला चिरडण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याच्या नादात तू चिरडला जातोय. यार काय करायचं आम्ही? जुन्या गोष्टी उकरून काढण्याची गंमत वाटते ना तुला? आता ना फुटल्या थोबडा घेऊन जायचा आणि लॅब मध्ये सगळ्यांना दाखवायचा. इथून पुढे जर जुन्या गोष्टी, जुने रिपोर्ट्स, उरलेली मळी उकरून काढलीत ना तर थोबडा फोडणार नाही, त्या थोबड्यात एक होल करणार. कळलं? हे सगळ्यांना लॅब मध्ये जाऊन सांगायचं. घेऊन जा रे याला. नाही सुजित, क्या बात है. स्वानंदी, स्वानंदी इथे पण नाहीये. कुठे गेली ही मुलगी? अख्खं घर शोधून आली, अशी कशी न सांगता गेली? फोन पण उचलत नाहीये. अरे स्वानंदी कुठे आहे? तुला सांगून गेलीये का कुठे? मी किती फोन केले तुला, तू फोन का नाही घेतलास?
नाही मी आणि स्वानंदी काय घरातच असेल ना कुठे अरे नाहीये ती घरात, सगळीकडे शोधलं ना मी तिला. कुठेच नाही. मग चला बघू तिला. कुठे गेली होतीस तू स्वानंदी? किती फोन केले मी तुला, फोन का नाही घेतलास तू? कुठे होतीस स्वानंदी? स्वानंदी बोला काहीतरी. इथेच होते घरात, किचन मध्ये काम करत होते. तू किचन मध्ये नव्हतीस स्वानंदी. मी 2 वेळा किचन मध्ये बघून आले तुला. कुठे गेली होतीस स्वानंदी? बोल ना. आउट हाऊस. आउट हाऊस मध्ये कशाला? फॅन्युअल शोधायला? मग मिळाला का? मी पण त्या अजितला भेटायला गेलो होतो, पण अजितची माझी काही भेट झाली नाही. म्हणजे तो आज आलाच नव्हता लॅबला, आणि मला नाही वाटत इथून पुढे त्याची आणि माझी भेट होईल कधी. कारण तो मला रिपोर्ट देणार होता हे त्यांना कळालं असावं ज्यांना आपल्याला तो रिपोर्ट मिळू द्यायचा नाहीये. त्यांनी कदाचित त्या अजितला त्रासही दिला असेल, आणि आपल्यासाठी मला त्या बिचारा अजितचा जीव धोक्यात नाही घालायचा आहे. स्वानंदी, आय एम सॉरी. मी वचन पूर्ण नाही करू शकलो. मी तुमच्या गुन्हेगाराला नाही शोधू शकलो. मणी सर, माफी काय मागताय? तुम्हाला जमेल तितके प्रयत्न केलेत ना तुम्ही, आणि आपला शोध अजूनही संपलेला नाहीये. ध्येयाच्या अगदी जवळ होत आपण. मग असं हार मानून नाही चालणार. नाही स्वानंदी, ज्या प्रयत्नांना यश मिळत नाही ना ते निरर्थक प्रयत्न असतात. आता बघा ना, मी किती प्रयत्न केले. तुम्ही सुद्धा अख्खं घर शोधलं त्या एन्व्हलप साठी. हो, पण माझे प्रयत्न अजून संपलेले नाहीयेत. म्हणजे पुरावे सगळीकडे शोधून झालेत. सुजित सरांची रूम चेक करून झाली, गेस्ट रूम चेक करून झाली, पण अजूनही एक महत्वाची रूम चेक करायची राहिली आहे. महत्वाची रूम कुठली? सरपोतदार साहेबांची खोली.